तुझी घराची मेमरी और चाइल्डहुड मेमरी ऑफ गणपती? वर्गणी मागायची वेळ आली नव्हती कारण असं दोन काही नसतं. We started with a very small group of around 10-15 people back in 2013. सगळ्यात टास्क सगळ्यात चॅलेंजिंग काय असतं दरवर्षी? टू गेट पीपल टुगेदर का उत्साह नेहमी असतो, लोक तर येतच असतात, पण व्हॉट इज द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट? मला पुणे फेस्टिवल कधी गणपती फेस्टिवल एक्सपिरियन्स करायचा असेल तर हिम्मत सांगून केली, पण जर ज्युनियर एनटीआर खरंच आला आणि इमॅजिन त्या उत्साहाचा अतिरेक होऊन त्याला गालबोट लागून म्हणून ते कुठेतरी ते सुरळीत पद्धतीने व्हावं. अरे हा तर सेटवर असा असतो, पण हिअर इज अ टोटली डिफरंट पर्सन ऑल टुगेदर. आम्हाला दरवर्षी सुरत नंतर अगदी ओरिसा, केरळ सगळीकडनं जयपूर इकडनं तरी खूप बोलावणी येतात. पण वी वर हॅपी की लोक येत आहेत आणि पार्टिसिपेट करत आहेत, कारण आता 25 ते आता 250 हा जर आकडा झाला असेल कुठेतरी काहीतरी चांगलं बरं केलं आकडा. गणपती कसे बघावेत? व्हॉट शुड बी द रूट? व्हॉट शुड बी द डूज डोंट्स? आमची अनेक लोक चक्कर येऊन पडली रस्त्यात, ढोल फुटले आमचे 16-17. उकडीचे मोदक मोदक नाही, वेगवेगळे मोदक. सिद्धार्थ असतो, तेजस्विनी पंडित असते, अनुजा असते, अनेक लोक आहेत जी दरवर्षी असतात म्हणजे असतातच. पहिल्या का दुसऱ्या मिरवणुकीचे फोटो आहेत, आम्ही सगळ्यांनी फेटे बांधले होते आणि मिरवणूक झाल्यानंतर सगळ्यांनी फेटे काढले. सगळ्यांना असे टॅन झाले होते असे, म्हणजे हा अख्खा भाग पांढरा होता आणि हा अख्खा भाग झाला होता. एक एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला CMA मध्ये परफॉर्म करताना, सो कॅन यू शेअर दॅट विथ आवर व्ह्युअर्स? मेड इन महाराष्ट्राचा हा गणपती स्पेशल एपिसोड. नुमवी शाळे परिसरात आपण आहोत. कलावंत ढोल पथक त्यांचा सराव इथे सुरू आहे. बरेचसे कलावंत मला दिसत आहेत. खूप एक्साइटमेंट आहे, खूप जल्लोष आहे आणि वी आर गोइंग टू गो राईट देअर इन द मिड्स ऑफ द ॲक्शन. आणि कलावंतांशी आपण बोलणार आहोत, त्या जर्नीबद्दल अंडरस्टँड करणार आहोत आणि या वर्षीचा पुण्याचा गणेश उत्सव कसा असणार आहे, काय त्याची वाईब. लेट्स चेक इट आउट. हाय सौरभ, हाय श्रुती. गणपती इज इन दी एअर. कसं वाटतंय? अमेझिंग. ॲज ऑलवेज आम्हाला दरवर्षी अक्षरशः या मोमेंटसाठी आम्ही थांबलेलो असतो. सगळं कधी सेटअप होईल आमचं कम्प्लीट आणि कधी एकदा आम्हाला उतरायला मिळेल ढोल वाजवायला ताशावर. राईट. 12 वर्ष झाली आहेत कलावंताला. कशी होती जर्नी आणि कशी सुरुवात कशी झाली कलावंत? सो बेसिकली आधी कसं आहे, आम्ही बरीचशी लोक जे पुण्याशी रिलेटेड जे आर्टिस्ट मंडळी आहेत त्यांच्यापैकी सगळेजण अशा शाळांमधले, कारण शाळातलं ढोल ताशा कल्चर हे पुण्यातल्या 4 शाळांपासून सुरू झालं. सो इट स्टार्टेड विथ ज्ञान प्रबोधिनी आणि त्यानंतर नूतन मराठी विद्यालय, रमणबाग प्रशाला आणि गरवारे या 3 शाळांनी ते पिकअप केलं आणि 4 शाळांपासून हे ढोल ताशा कल्चर आलं, जे आता त्याला खूप कमर्शियल स्वरूप आलं. पण पहिल्यांदा ही शाळांची पथकं होती आणि पुण्यातली बरीच आर्टिस्ट मंडळी ही या शाळांना बिलॉंग करतात. सो त्यातली एक म्हणजे नुमवी, जिथे आता आपण बसलोय, आणि नुमवीचा मी विद्यार्थी, त्यामुळे मी हे कल्चर मी खूप लहानपणापासून अनुभवलं. सो अनेक मित्रांचं असं एकदा म्हणणं पडलं की या प्रोफेशनमध्ये आल्यानंतर की आपण बरेच ठिकाणी बरेच मंडळांबरोबर वाजवायला जातो, त्याच्याऐवजी आपण आपला एक पथक का करू दे. सो गणपतीमध्ये आपण गणपती बाप्पाला एक मानवंदना अशा टाईपनी काही करू शकतो. तर तिथनं हा थॉट आला आणि सो वी स्टार्टेड विथ अ व्हेरी स्मॉल ग्रुप ऑफ अराउंड 10-15 पीपल बॅक इन 2013. तेव्हा सुरू झालं आणि आता करत करत दिस इज द 12th. किती लोक जोडली गेलेली आहेत कलावंतांची आता? ऑलमोस्ट द ग्रुप इज 250 स्ट्रॉंग. ओ दॅट्स नाईस. स्टार्टेड विथ 25. सो ती तुझी पहिली एकदम व्हेरी इनिशियल मेमरी काय होती कलावंताची? पहिली प्रॅक्टिस किंवा? मला आठवतंय 2013 मध्ये सौरभनी सांगितलं. आम्ही ऍक्च्युली सिरियल एकत्र करत होतो जी 2013 मध्ये संपत आली होती. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की कलाकारांसाठी, म्हणजे एनीबडी फ्रॉम द इंडस्ट्री, फक्त कलाकार असेल त्यांच्यासाठी ताशा पथक आपण सुरू करू. माझी तर खूप इच्छा होती आधीपासून. मी शाळा जरी त्यासाठीची असली, फुलाच्या त्यासाठी जरी असली तरी अट्रॅक्शन या गोष्टीचं मला खूप होतं.
मला अजूनही आठवते पहिली प्रॅक्टिस आपण पर्वती मिलेनियम स्कूल. फर्स्ट मी स्टार्टेड ॲट मिलेनियम स्कूल. ओके. आणि मग तिथे 1 वर्ष 2 वर्ष पहिली आम्ही तिथे केल्यानंतर मग आम्ही पर्वतीला काही वर्ष प्रॅक्टिस केली आणि मग इव्हेंच्युअली मग सगळा तो रेग्युलर प्रवास झाला की मग आपला जो काय म्हणतात त्याला दीनानाथच्या मागचा जो रोड आहे राईट तिथे प्रॅक्टिस केल्यानंतर त्या मांडवात मग पोलीस येणार हे सगळं झाल्यानंतर मग इव्हेंच्युअली मी शिफ्टेड टू नूतन मराठी. व्हेन्यूज बदलत गेली वर्षानुवर्ष, लोक पण बदलत गेली. सगळ्यात टास्क सगळ्यात चॅलेंजिंग काय असतं दरवर्षी? टू गेट पीपल टुगेदर का उत्साह नेहमी असतो, लोक तर येतच असतात, पण व्हॉट इज द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट? असलेला ग्रुप वर्षानुवर्ष राहणं हे फार कमी होतं कारण प्रत्येकाचं प्रोफेशन वाईज जबाबदाऱ्या जशा असतात, कमिटमेंट जशा असतात. आता कदाचित एखादा माणूस 2 वर्ष आहे, तिसऱ्या वर्षी कदाचित ही माइट हॅव टू गो टू सम अदर सिटी टू वर्क असंही होण्याची शक्यता असते. सो परत तीच लोक एकत्र बांधलेली अनेक वर्ष राहणं ही खरं तर सगळ्यात मोठी टास्क आहे. कारण वादन आणि या गोष्टी सगळ्यांच्याच आवडीच्या आहेत, सगळ्यांनी पहिल्यांदा कुठं कुठेतरी केलेल्या आहेत, त्यामुळे ते जमवून आणणं हे फारसं अवघड जात नाही. पण ती लोक बांधून एका जागी ठेवणं ही सगळ्यात क्रुशियल टास्क आहे. राईट. कलावंताचं USPच हे आहे की इंडस्ट्रीतली बरीचशी लोक येतात, परफॉर्म करतात. एनी स्पेशल मेमरी अबाउट एनीवन की अरे हा तर सेटवर असा असतो पण हिअर इज अ टोटली डिफरंट पर्सन ऑल टुगेदर? नाही, आम्ही तर सगळेच एकमेकांना ओळखतो. राईट. इन अँड आउट तुम्ही ओळखता. कसं वागायचं त्या इतकं पण ओळखतो आणि बाहेर प्रोफेशनली कसं वागतो इतकं पण ओळखतो. त्यामुळे आमच्याकडे कोणीच सरप्राईज नाही. वी वर हॅपी की लोक येत आहेत आणि पार्टिसिपेट करत आहेत. कारण आता 25 ते आता 250 हा जर आकडा झाला असेल कुठेतरी काहीतरी चांगलं बरं केलंय म्हणून हा आकडा झाला. आणि नॉर्मल एखाद्या व्यक्तीला, एका उत्साही कार्यकर्त्याला जर जॉईन करायचं असेल असं काय आहे आपल्याकडे? नाही, तसं नाहीये. आपण बेसिकली कला क्षेत्राशी जोडलेलं कोणीही जरी असेल, म्हणजे अगदी असं नाही कला म्हणल्यावर लोकांच्या डोक्यात लगेच अभिनेता येतो, अभिनेत्री येतो, पण तसं नाहीये. आमचा कॉन्सेप्ट हा आहे की कला म्हणजे कुठलीही कला, अगदी मूर्तिकला असेल, चित्रकला असेल, कशिदाकारी असेल, कुठलीही कला, त्या कलेशी जोडलेला एखादा माणूस असेल, मग तो पडद्याच्या समोरचा असेल, पडद्याच्या मागचा असेल, कॉन्टेंट क्रिएटर्स दिसतात त्यावर. सो असं त्याला तो आमचं कुठलंही बार नाहीये की तुम्ही याच्यात बसणार आहेत, पण कला एवढ्या आमची एक छोटीशी अपेक्षा आहे की तुम्हाला कुठल्या तरी कलेचं अंग पाहिजे. ग्रोईंग अप इन पुणे, गणपती इज वन ऑफ द बिगेस्ट फेस्टिवल्स पुण्यातला. तुझी घराची मेमरी और चाइल्डहुड मेमरी ऑफ गणपती, व्हॉट यू यूज टू लुक फॉरवर्ड टू अपार्ट फ्रॉम ढोल ताशा? ऑफ कोर्स मेमरी माझी खूप कमाल आहे, कारण आता या शाळेपासून अक्षरशः 50 मीटरच्या अंतरावर माझा वाडा होता, घर होतं, आणि त्यामुळे म्हणजे घर आणि शाळा आणि हा सगळा एरिया हा फेमस आहे गणेश फेस्टिवलसाठी. बरोबर. त्यामुळे लहानपणाच्या अमेझिंग मेमरीज आहेत, कारण आम्ही मला वाटतं मॅक्सिमम वेळ शाळेत असायचो, उरलेला वेळ. आणि गणेशोत्सवातलं मला एकही वर्ष माझ्या आयुष्यातलं असं आठवत नाही की मी त्या गणेशोत्सवात ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलेलं नाहीये किंवा मी फिजिकली तिथे प्रेझेंट नाहीये, असं कधीच झालेलं नाहीये. सो माझ्या मेमरीज कायम अशाच आहेत. आणि मी अत्यंत साधा गणेशोत्सवापासनं आता झालेला अत्यंत फॅन्सी गणेशोत्सव हे कम्प्लीट ट्रान्झिशन खूप जवळनं बघितलंय. आणि शाळांमधनं सुरू झालेली ढोल पथकं आणि टू आता कमर्शियल स्वरूप आलेली ढोल पथकं, हेही ट्रान्झिशन मी खूप. वर्गणी मागितली आहे कधी? वर्गणी मागायची वेळ आली नव्हती, कारण वर्गणी मागायची वेळ ह्यासाठी आली नव्हती, कारण एक ना शाळेत असताना एक गंमत असते की नूतन मराठी विद्यालयात मी सेमी इंग्लिश या फॉर्मॅटमध्ये शिकत होतो. सो A आणि B डिव्हिजन याच्यात विज्ञान आणि या गोष्टी इंग्लिशमध्ये असायच्या आणि बाकीच्या क्लासेस ना त्या मराठीमध्ये शिकवल्या जायच्या. सो A आणि B मध्ये जी मुलं असायची, फॉर्च्युनेटली काही जास्त मार्क मिळालेली, त्यांना एक असं होतं की त्यांना मित्रमंडळी न्यूनगंड द्यायची की मला जर आता इच्छा असेल ढोल ताशा पथकात जॉईन व्हायचं, तर ते म्हणायचे की येडा आहे का, कुठल्या पोरांमध्ये मिक्स होणार तू, तुला काय अक्कल आहे का? आणि मग त्यामुळे आपण स्वतःला दाबून ठेवायचं. सो अशा पद्धतीने ते कल्चर असल्यामुळे की तेव्हा अशी हिंमतच झाली नाही, म्हणजे इच्छा खूप व्हायची की आता आपण यांच्यावर वर्गणी मागायला जायला हरकत नाही, पण मग असं कुठेतरी नाही, ती मुलं वेगळी असतात, वर्गणी मागणारी वगैरे मुलं वेगळी असतात, असं एकदा केलेलं क्रिएट केलं. पण इव्हेंच्युअली ते काही त्याच्यात अर्थ नाहीये, नंतर तुम्हाला मोठं झाल्यावर पण असं नाही जायचं. तुझी काय वाईब होती लहानपणी? खरंच सांगायचं तर 10वी पर्यंत खूप एक्सप्लोअर केलेला गणेशोत्सव मी बघितलं नाही. तू कुठल्या शाळेची? तू सेंट मीरा स्कूल. ओके ओके, त्यासाठी राईट.
सो 10वीपर्यंत असं फार फार तर शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोडवरून बघायचं एवढंच माहिती. पण 10वी नंतर नाटकात कसं काम करायला सुरुवात केली, मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा अनेक पुण्यातली मराठी मंडळींबरोबर मी मिक्सअप खूप जास्त व्हायला लागले आणि तेव्हा कुठे मला गणेशोत्सव जास्त बघायला मिळाला. सो जसं सौरभने सांगितलं त्यांनी तर अगदी खूप सुरुवातीपासून बघितलंय, पण आपण सगळ्यांनीच तो गणेशोत्सव बदलताना बघितला. आता खूप वेगळा आहे आणि 15-20 वर्षांपूर्वी सौरभ, श्रुती, आपल्या चॅनलचे जे व्ह्युअर्स आहेत ते मोस्टली सांगली, सातारा, कोल्हापूर त्या भागातली जास्त आहेत. सो टिप और लाईक अ गणपती गाईड पुण्याचा, इफ यू वॉन्ट टू गिव्ह देम, की गणपती कसे बघावेत, व्हॉट शुड बी द रूट, व्हॉट शुड बी द डूज डोंट्स. मला वाटतं गणपती पुण्यात आल्यानंतर ते गणेशोत्सवाचं कल्चर तुम्हाला बघण्यासाठी कोणी विशेष गाईड करावं अशी गरज पडत नाही. कारण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात मला वाटतं एक व्यक्ती असा सापडेल की जो तुम्हाला ते परफेक्ट तोच गायडन्स तुम्हाला तो देईल. आणि मानाचे पहिले 5 गणपती इथपासनं जी तुमची जर्नी सुरू झाली पाहिजे, कसबा गणपतीपासून जे आपलं ग्रामदैवत आहे पुण्याचं, इथपासनं तुमची जर्नी सुरू झाली पाहिजे. ती मला वाटतं गल्ली बोळात अनेक मानाची मंडळं आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत, त्यांचे सुंदर सुंदर देखावे तुम्हाला बघायला मिळतात. पण मानाचे पहिले 5 गणपती, त्यानंतर दगडूशेठ, मंडईचा गणपती, अनेक अशी मंडळ आहे की जिथे जाऊन तुम्ही आवर्जून त्यांचे देखावे बघू शकता. प्लस पुण्यातली जर खरंच ती उत्सवाची वाईब तुम्हाला अनुभवायची असेल तर हा सिटी एरिया सोडायचा नाही, नदीच्या या साईडला. नाही, मी तेच म्हणणार ह्या चौकात यायचं. चौकात जर तुम्ही आलात तर 1 किलोमीटर सगळीकडे तुम्हाला सगळे मानाचे आणि सगळे बघणारे गणपती तुम्हाला. फक्त काळजी एक घ्यायची, शक्यतो आता गर्दी इतकी भयानक प्रमाणात झाली की यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट युअर सेल्फ, युअर फॅमिली, युअर फ्रेंड्स, आणि ते जपून जरा तुम्ही केलं. आणि शक्यतोवर विकेंड्सना येऊ नका, कारण भयानक गर्दी असते. वीकडेजना ट्राय करा जेव्हा गर्दी कमी असते. सुट्टी घ्यावं सिरियसली. मोस्टली अर्ली मॉर्निंग करावं का मिडनाईट करावं, असं दोन असं काही नसतं. मिडनाईट तर मी म्हणेन मिडनाईट खरंच करू नका, कारण इट इज स्केरी. म्हणजे आम्हालाही असं वाटतं की आहे मिडनाईट नाही हवा, पण दिवसभरात कधी, अदरवाईज यू कॅन गो एनी टाइम. तीच एनर्जी, तीच ऊर्जा, तीच वाईब तुम्हाला सगळीकडे अनुभव. श्रुती, तू सेंट मिराजला असल्यामुळे तुझा एक वेगळा सर्कल पण असेल, तर कधी त्यांनी अट्टाहासानं तुला सांगितलंय की अरे मला पण घेऊन चल, आय वॉन्ट टू सी दॅट वाईब, असा एक वेगळा सर्कल ज्यांना तू स्वतः दाखवलं आहे, मे बी ग्रोईंग अप और कॉलेज डेज, स्कूल डेज मध्ये, अशी काय मेमरी? नॉट रिअली. म्हणजे मला असं काही त्याचं वाटतही नाही, त्यांना इच्छा नव्हती बघण्याची, नाही बघितलं इट इज देअर लॉस, माझं काहीच म्हणणं नाही. राईट. पण मी बघितलं, मी सगळं. आपण आधी डिस्कस करत होतो वेगवेगळे परफॉर्मन्सेस, आणि एक एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला CME मध्ये परफॉर्म करताना. सो कॅन यू शेअर दॅट विथ आवर व्ह्युअर्स अगेन? When was that? CME was last year we started, आणि ते फॉर्च्युनेटली आमच्याकडे कसं आलं तर आमच्याकडे एक रिटायर्ड मेजर स्मिता वर्मा म्हणून आम्हाला जॉईन झाल्या. त्यांची खूप इच्छा होती आणि आम्हाला स्वतःला या लोकांना ऑनर करायला खरंच खूप आवडतं की जी लोक कंट्री आपल्या देशासाठी म्हणून काहीतरी करतायत, अशा लोकांनी आपल्या ग्रुपचा पार्ट व्हावं हे आम्हाला नेहमीच आवडतं. तर त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला तुमच्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. शी जॉईन, आणि त्यांनी मग शी टूक द इनिशिएटिव्ह की इतकं आपण छान करतो की मग हे आपण वाय डोंट वी टेक इट टू अनदर लेवल. आणि आता आपल्या CMEच्या कॅम्पसमध्ये मला वाटतं देशातल्या सगळ्या कॉर्नरमधून आलेली लोक असतात. सो त्यांना हे कल्चर बघायला मिळावं या एका इच्छेपोटी त्यांनी तिथे हे प्रपोजल दिलं आणि त्यांनी स्टार्टेड परफॉर्मिंग देअर. सो लास्ट इयर आम्ही परफॉर्म केलं, याही वर्षी आम्ही परफॉर्म करतोय, आणि आता आय थिंक ती एक परंपराच आहे. एनी स्पेशल मेन्शन्स किंवा कलावंत टीम बद्दल तुला काय सांगायचं आहे? हाऊ डिड यू बिल्ड अप द टीम? आत्ता सध्या कोण कोण आहेत, काय रोल्स आहेत, व्हॉट इज द बॅक एंड बिहाइंड कलावंत? ॲब्सोल्युटली सांगू का, आम्हाला दरवर्षी प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक म्हणजे अनइमॅजिनेबल ठिकाणून आम्हाला जॉईन होण्याचं पण इच्छा व्यक्त केली जाते. प्लस आम्हाला मदत केली जाते किंवा स्वतः ते येऊन पार्ट होता त्या ग्रुपचा. अनेक लोक आहेत, अनेक लोक येऊन जाऊन तर असतातच, प्रत्येकाची प्रोजेक्ट कशी असेल त्याप्रमाणे असतात. पण म्हणजे आता नावं घ्यायची झाली तर इतकी नावं आहेत की खरंच आम्हाला असं बनता पण येणार नाही. इफ यू मिस आउट ऑन सम नेम्स ते पण प्रॉब्लेमॅटिक आहे. पण आता खूप जण आहेत, म्हणजे आम्ही तर खूप रेग्युलर आहोत. सिद्धार्थ असतो, तेजस्विनी पंडित असते, अनुजा असते, अनेक लोक आहेत जी दरवर्षी असतात, म्हणजे असतातच. सिद्धार्थ आता बरंच खूप जास्त काम करतोय, सो ट्रॅव्हल करतोय, पण त्याच्या मध्ये तो येतो, पटकन प्रॅक्टिस करतो आणि जातो. सो
असंही बरेच वेळेला होतं. आणि अनेक सिनियर लोक पण आमच्याकडे येऊन जातात. कधी ना कधी या ग्रुपचा पार्ट होऊन काही नाही तर 1 वर्ष तरी वाजवून जायचं अशी इच्छा असलेली पण खूप लोक. कलावंत ट्रस्ट अंतर्गत बरेचसे बाकी इनिशिएटिव्ह पण तुम्ही करतायत, त्याबद्दल काय सांगशील? सो या वर्षीपासून आपण 3-4 नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतोय. त्यातला पहिला इनिशिएटिव्ह आपण सुरू केला तो म्हणजे लिट सेशन्स. ते म्हणजे एक ओपन पॉडकास्ट सारखा फॉर्मॅट आहे की ज्याच्यात बेसिकली लोकांना त्या पॉडकास्टचा भाग होऊन इंटरॅक्शन करता येतं त्या गेस्ट बरोबर. सो इट इज नॉट अ वन वे थिंग, इट इज अ डायलॉग. सो ते आम्ही सुरू केलं. त्याचा एक फर्स्ट सीझन झाला, आता सेकंड सीझन असेल. सो दरवर्षी 2 सीझन असा आमचा प्लॅन आहे. प्लस कलावंत करंडक नावाची आम्ही स्पर्धा ऑर्गनाईज करतोय विच इज फॉर म्युन्सिपल स्कूल्स मधली जी मुलं असतात ती एका इन्कम लेवलच्या ग्रुपमधली असल्यामुळे कदाचित त्यांना तेवढं सपोर्ट नसतो या आर्टकडे बघण्याच्या दृष्टीने. सो त्यांना असा कुठे प्लॅटफॉर्म मिळत नाही. सो तो प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून द्यावा यासाठी ती स्पर्धा आम्ही अरेंज करतो. कलावंत करंडकचा अजून एक फॉर्मॅट आम्ही कदाचित व्यावसायिक नाटकांसाठी बनवतो. आणि प्लस आम्ही नागरिक गौरव पुरस्कार नावाची एक कॉन्सेप्ट घेऊन येतो जी खूप वेगळी असेल आणि जी लवकरच आम्ही अनाउन्स करू. एनी पर्टिक्युलर थिंग टू बोथ ऑफ यू आर लुकिंग फॉरवर्ड दिस इयर गणेश उत्सवात? कारण टफ इयर होतं सगळ्यांसाठी. वॉर्स चालू आहेत, बाकीच्या जिओ पॉलिटिकल गोष्टी चालू आहेत, आपण फ्रेंड्स फॅमिलीशी अराउंड बोलतो. इट्स बीन अ टफ इयर, राईट? माझ्यासाठी सिरियसली सांगू, आता गणेशोत्सवाबद्दल आणि शेवटच्या दिवसाच्या मिरवणुकीबद्दल पुण्यात इतके वाद चालू आहेत ना की मला आता सध्या माझ्या डोक्यात फक्त एकच आहे की ती मिरवणूक छान झाली पाहिजे आणि आम्हाला त्याचा भाग होता आला पाहिजे. कारण रिसेंटलीच आपण दहीहंडीमध्ये काही आणि इट वॉज क्रेझी. म्हणजे लोकांचा उत्साह आपण समजू शकतो, पण त्या उत्साहाला फक्त एकच अशी इच्छा की कुठेतरी त्या उत्साहाचा अतिरेक होऊन त्याला गालबोट लागू नये, म्हणून ते कुठेतरी ते सुरळीत पद्धतीने व्हावं. आणि आता जे सगळं कन्फ्युजन आणि अनेक गोष्टी चालल्या त्या क्लिअर होऊन एक काहीतरी त्याला गायडन्स मिळावा अशी इच्छा. तुमचे कलिग्स फ्रॉम अदर इंडस्ट्रीज ला कधी तुम्ही आमंत्रित करता किंवा बघायला येणार? फॉर एक्झाम्पल रोहित शेट्टीचा तू फेवरेट आहे, तू साऊथ मध्ये काम करतेस. आम्ही खूप म्हणजे हे दरवेळेला डोक्यात पण असतं. आणि पण कधी कधी काय होतं माहिती का, ते करतानाही आम्हाला 2 वेळेला विचार करावा लागतो. कारण त्या लोकांची क्रेज बघता जर ते जर काही कंट्रोलच्या बाहेर गेलं आमच्या आणि त्याच्यामुळे जर काही झालं तर परत वेगळं काहीतरी निर्माण व्हायला नको. त्यामुळे आमच्या डोक्यात तर खूप असतं इन्व्हाइट करायचं. ऑल्सो मुंबईवर येणं अख्खा दिवस इट्स नॉट लिटल फिजिबल. मुंबईत असतं तर पटकन कदाचित एक संध्याकाळ तरी कमी आहे तर आपण जाऊन येऊया असं झालं असतं. ते पुण्यात होतं, ते कोऑर्डिनेट करणं पण इच्छा आहे ती सगळ्यांची असते. लास्ट 12 वर्ष तुम्ही मी म्हणले मी NTR ला कधीतरी घेऊन ऍक्च्युली ठेवलेलं आहे की तुम्हाला पुणे किंवा गणपती फेस्टिवल, कारण हैदराबादमध्ये खूप मोठा असतो, तुम्हाला पुणे फेस्टिवल कधी गणपती फेस्टिवल एक्सपिरियन्स करायचा असेल तर हिम्मत सांगून केली. पण जर ज्युनियर NTR खरंच आला आणि इमॅजिन ज्युनियर NTR डुईंग नाटू गणेश उत्सवात, वुड बी फन. जसं CMEच्या परफॉर्मन्स बद्दल तू सांगितलं, एनी अदर परफॉर्मन्स खूप आधी किंवा कोविडच्या काळाच्या आधी असे अनेक आमचे मेमोरेबल परफॉर्मन्सेस अनेक आहेत आणि ते वेगवेगळ्या विचित्र कारणांसाठी पण मेमोरेबल आहेत. म्हणजे आता आपण एवढा पाऊस पडताना बघतोय आणि आपल्याला दरवेळेला, पण आमचा अनुभव अनेक वेळेला असा आहे की पाऊस पडत असतो आणि बरोबर विसर्जनाच्या दिवशी एवढं कडक ऊन असतं की म्हणजे पहिल्या का दुसऱ्या मिरवणुकीचे फोटो आहेत. आम्ही सगळ्यांनी फेटे बांधले होते आणि मिरवणूक झाल्यानंतर सगळ्यांनी फेटे काढले होते. सगळ्यांना असे टॅन झाले होते असे, म्हणजे हा अख्खा भाग पांढरा होता आणि हा अख्खा भाग झाला होता. क्रेझी आमचे काही अनुभव तर असे आहेत ना, तीच मिरवणूक इतकं ऊन होतं की आमची अनेक लोक चक्कर येऊन पडली रस्त्यात, ढोल फुटले आमचे 16-17. आणि नंतर असं झालं होतं की व्हॉलेंटियर म्हणून आलेली लोकही आमच्याबरोबर मिरवणूक ढोल वाजवत होती. पण त्यालाही एक वेगळी गंमत असते की इतक्या लोकांचा सपोर्ट तुम्हाला मिळतो ना, म्हणून तुम्ही ते 4 तासाचं सगळं प्रोसेशन त्या अशाही परिस्थितीत करू शकता. पण त्यातून शिकायला पण खूप मिळतं, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि करायचं असेल तर कशा पद्धतीने केलं. सांगता कशी होते शेवटच्या परफॉर्मन्स नंतर? डू यू हॅव एन आफ्टर पार्टी or regroup or a discussion for next year?
आमचे सांगता फार फॅन्टॅस्टिक असते, कारण आम्ही शेवटच्या दिवशी एकच मिरवणूक करतो. अनेक पथकं खूप मिरवणुका करतात, पण आमचं ठरलेलं आहे की शेवटच्या दिवशी एकच मिरवणूक करायची. त्यानंतर आमचं एक सागर संगीत जेवण असतं. आमचा एक खूप जवळचा मित्र आहे अमित गोखले, तो आम्हाला हे दरवर्षी जेवायला घालतो. का तर त्याला वाटतं, तो म्हणतो की नाही मला तुम्हाला जेवायला घालायचं, तुम्ही एवढी मिरवणूक करू द्या. तर तो आम्हाला मनापासून ते मोदकाचं जेवण अशी आमची एक स्पेशालिटी. आणि त्यांनी खरं तर गणेशोत्सवाची सांगत आहोत, पण त्यानंतर मग आम्ही फक्त एकच वादन जे मागच्या वर्षीपासून करायला लागलो ते म्हणजे चतुशृंगी देवस्थानाचं दसऱ्याचं वादन आम्ही करतो. सो ते स्थिर वादन आता यावर्षी आम्ही करतो, पण एवढंच वादन आम्ही करतो. पण तेव्हा खरी तर ती सांगता होते आणि मग गेट टुगेदर आणि या गोष्टी असतात. उत्सवातलं फेवरेट फूड तुमचं किंवा मस्ट ट्राय इन गणेश उत्सव फ्रॉम डिफरंट प्लेसेस? तो मोदकाबद्दल बोलला तो म्हणून मेनच आहे ते आहे म्हणजे. राईट. आणि उकडीचं मोदक. उकडीचं मोदक. मोदक नाही, वेगवेगळे मोदक. पण म्हणजे पुण्यात हल्ली आता हे बाहेरच्या ठिकाणी आहे की तुम्ही ऐकलेलं तरी नाहीये, पण पुण्यात मध्ये मला वाटतं कोणीतरी एका ब्रँडनी मोदकाच्या फ्लेवर्सची आईस्क्रीम्स केली आणि दोज वर फॅब्युलस. हा, सो असं काहीतरी इनोव्हेटिव्ह खूप पुण्यात घडत असतं. सो मी बाहेरचे जे प्रेक्षक असतील त्यांना खरंच मला सांगायला आवडेल की त्यांनी ते नक्की ट्राय करा. कोलॅबचं जग आहे, सगळीकडे डिफरंट पीपल आर कोलॅबरेटिंग. I see Zomato is powering Kalavanta. Yes. Anything you want to share about the association? They were very enthused about it, कारण त्यांनी आमचे बरेच वर्षांचं सगळं पाहिलं होतं. सो त्यांची जी मार्केटिंग टीम होती ती आम्हाला अप्रोच झाली की तुम्हाला कोलॅबरेशन करायला आवडेल का. सो वी वर ओपन टू इट की बाबा आमच्याकडनं आम्ही फार फार तर हे या गोष्टी तुम्हाला ऑफर करू शकतो. जर त्याच्यात ते सगळं फिट होत असेल तर यू कॅन कम ऑन बोर्ड. आणि लकीली इट वर्कड आउट आणि ते आहेत. पण आम्हाला दरवर्षी असं वेगवेगळ्या लोकांचा सपोर्ट मिळतो. एक वर्ष आम्हाला PNG कडनं काही गोष्टींसाठी स्पॉन्सरशिप होती. परत लोकमान्य, जर तुम्ही बघितलं लोकमान्य मल्टीपर्पज आणि लोकमान्य कल्चरल यांचा आम्हाला सपोर्ट गेले अनेक दिवस मिळतोय. लिट सेशन्स पण त्यांच्याकडे स्पॉन्सरशिपमुळे आम्ही केली. अनेक बरीच पब्लिकेशन्स आहेत ज्यांचं आमचं चांगलं कोलॅबोरेशन, अशी कोलॅबोरेशन आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या सिटीजचे वेगवेगळे वाईब्स असतात. मुंबईचा गणपती वेगळा असतो, कोल्हापूरचा गणपती वेगळा असतो. 12 वर्ष तुम्ही कलावंताशी असोसिएट व्हा. हॅव यू विजिटेड एनी अदर सिटीज लास्ट 12 वर्षात? कसा अनुभव होता मुंबई, कोल्हापूर? मुंबई. ओके, दॅट्स अबाउट इट. आम्ही मुंबईतच राहतो आता कामासाठी. मुंबईचा गणेशोत्सव बघितलाय, पण इतर शहरांचा तरी नाही. आणि आम्हाला बोलावणं खूप शहरांमधनं येतं. म्हणजे आम्हाला दरवर्षी सुरत, नंतर अगदी ओरिसा, केरळ, सगळीकडनं जयपूर इकडनं तिकडे खूप बोलावणी येतात. पण ते मॅनेज करणं अवघड आहे, कारण आमची सगळ्यांची शेड्यूल्स बसवणं प्लस सगळ्या ग्रुपला घेऊन जाणं इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे आम्ही अजून तरी ते एक्सप्लोअर नाही केलं. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप छान रीतीने तुम्ही हे सगळं मॅनेज करतायत, हँडल करतायत आणि रील्स वर्षानुवर्ष व्हायरल होत आहे. सो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. एनी फायनल मेसेज टू अवर व्ह्युअर्स या गणेश उत्सवासाठी? फायनल मेसेज एवढाच आहे की आम्ही जेवढा एन्जॉय करतो तेवढंच तुम्ही एन्जॉय करा आणि हॅव अ ब्युटिफुल इयर अहेड. आणि गणेशोत्सव तुम्हाला खूप सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा जाव. गणपती बाप्पा शुड ऑलवेज ब्लेस यू. पुढे येणारे प्रत्येक उत्सव, प्रत्येक सण तुमच्यासाठी असेच आनंदाचे होईल. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा आमची प्रॅक्टिस बघायला या, आमच्या मिरवणुका बघायला या. तुम्ही जर तिथे आम्हाला एन्करेजमेंट दिली, तिथे आम्हाला चीअर केलं तर आम्हाला त्याच्यातनं अजून एनर्जी मिळते. आणि आय होप टू सी यू इन द प्रॅक्टिस. येस फॉर शुअर. मी आता जॉईन करणारच आहे तुम्हाला. मी कधी आय हॅवंट प्रॅक्टिस एव्हर, पण या इट्स अ गुड ओकेजन टू स्टार्ट. गुड डेब्यू. ओके, थँक्यू सो मच गाईज. साधा माणूस अका चैतन्य इन द हाऊस. डेब्यू वर्ष आहे तुझा कलावंत. हाऊ इज द फिलिंग? इट्स इनसेन. म्हणजे खूप मजा येते. मला ढोल खूप आधीपासून वाजवायची इच्छा होती, बट आय नेव्हर रिली गॉट द ऑपॉर्च्युनिटी बिकॉज एव्हरी सिंगल टाइम गणपती आणि माझी वर्ल्ड चॅम्पियनशिप क्लॅश होतात. बट दिस इयर आय हॅड डिसाइडेड की आय एम गोइंग टू स्किप वन ऑफ द वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आणि विसर्जनाच्या दिवशी आय विल बी हिअर. सो आय होप की मला मेन जे आपला शगुन चौक आहे तिथे वाजवायला मिळेल. बट द सिनियर्स आर व्हेरी नाईस. दे आर व्हेरी काय म्हणतात त्याला, मुली कोण करत नाही, कोणीच करत नाही.
सगळ्यांना इन्क्लूड करून घेतात. सो इट्स अ व्हेरी गुड थिंग आणि इट फील्स लाईक फॅमिली. And how will you rate your ढोल ताशा skills on a scale of 1 to 10? I am going to leave it up to the seniors. म्हणजे I would give myself 8 probably. ओके, तो सीझन आहे म्हणजे असं नाही की तू पहिल्यांदा असं वाजवतोय. नाही, मी पहिल्यांदाच वाजवतोय बट I have been at least attending the practices आधीपासून. जेव्हा केव्हा वादन व्हायचं तेव्हा मी बघायला यायचो. सो ऐकून जेवढं माहितीये तेवढं माहितीये. सो राईट. आणि फुटबॉल कुठे आहे? I was hoping की मला ग्रेट कोलॅब. I was hoping की मला परफॉर्म करायला सांगतील बट आज वादन, आज नो स्किल्स. राईट. ग्रोईंग अप एनी मेमरी ऑफ ढोल ताशा पथक बघायला जाणे, प्रॅक्टिसला जाणे? आय वॉज अराउंड 7वीत वगैरे आणि तेव्हा विसर्जनाच्या दिवशी बाबा चेतक स्कूटरवर मला आणि माझ्या मोठ्या भावाला घेऊन आले होते आणि इट वॉज प्रिटी लेट. तेव्हा आम्ही पहाटे 4 पर्यंत थांबलो होतो दगडूशेठ ची मिरवणूक बघायला आणि दॅट इज द कोअर मेमरी. म्हणजे आणि तेव्हापासून मला जी आवड आहे ती एव्हरी इयर मी मानाचे गणपती बघायला तर जातो. यावर्षी आय होप वाजवायलाही मिळेल. सो येस, एक्सायटेड, व्हेरी एक्सायटेड. आपला जो चॅनल आहे चैतन्य, सगळ्या महाराष्ट्राभरचे व्ह्युअर्स बघतात. एनी टिप तुला त्यांना द्यायची पुण्याच्या गणेश उत्सवाबद्दल की बघायला या आणि दिस शुड बी युअर गाईड? मानाचे 5 गणपती आणि मंडईचा गणपती आणि दगडूशेठ हे बघितलेच पाहिजेत. डीजे वगैरे सगळं फेल आहे, यू कॅन इग्नोर दॅट. आणि मानाच्या गणपतींची मिरवणूक तर म्हणजे इट्स अन ऑनर. बघायला मिळणं जवळून मानाच्या गणपतींना पण आणि वाजवायला मिळालं तर इवन बेटर. सो येस, यू कॅनॉट मिस दॅट. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण इथं कलावंत ढोल पथकाच्या प्रॅक्टिसच्या सेशनला आलेलो आहोत आणि प्रवीण तरदे सर इथं आहात. सर, या वर्षीच्या गणेश उत्सवाच्या काय शुभेच्छा द्याल तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला? काही नाही, मेड इन महाराष्ट्राच्या सर्व युट्यूबवरच्या प्रेक्षकांना नमस्कार. यंदाच्या गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. छान पद्धतीनं धमाल करत गणेशोत्सव साजरा करा. धन्यवाद. Hi Saurabh, this is a small token of love from Solitario. Thank you. These Thank are you so much. eco-friendly, ethical diamonds. Okay. Okay. Hope you enjoyed Wow. this festival. Thank you so much. That's so nice. Thank you. Oh. Oh wow. There's a light inside. The diamond should shine, no? Oh, nice man. Very nice. Thank you.